करा, बंद करू. आपल्याला काय बोलायला सांगितलंय. अहो, प्रश्न विचारायचा तो अधिकार आहे, तुमचा अधिकार आहे त्याला परवानगी देणे. द्यायची असेल तर द्या, नको द्यायचे तर बसल्या खाली रिकामा. त्याला काय ऐकू आलं का मी काय बोलले ते? की 10-10, 15-15 मिनिट एखादा प्रश्न विचारणार ना, अर्धा मिनिटासाठी परवानगी देणार नाही. अहो, आता त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला खडसे साहेब, त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, समाधानकारक उत्तर दिलं, वारंवार असं असं सगळ्यांचं वारंवार म्हणणं असा पडलं. अनुभव येतो, वारंवार असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, आता विचारा, प्रश्न विचारायचा का? मग विचारा. आता विचारतो. मी फार आभारी आपला की मला प्रश्न विचारायला संधी दिली. भांडून का होईना मला संधी मिळाली. माझा प्रश्न आहे मंत्री महोदयांना. विचारणारच नाही तुम्ही, आभार मानले म्हणजे? ठीक आहे, आभारी आहे. माझा प्रश्न आहे की हे सर्व विषय झाल्यानंतर आंबा ह्या पिकासाठी जो पीक विमा, फळ पीक विमा आहे, ह्या फळ पीक विम्याची मर्यादा जी आहे ते कधी 10 हेक्टर, कधी 20 हेक्टर अशी कमी अधिक झालेली आहे. मला वाटतं 10 हेक्टर आंबा एकत्र हा महाराष्ट्रामध्ये कुठेच नसतो. कोकणामध्ये एखाद्या ठिकाणी एकाच सर्कलमध्ये म्हणतोय मी, ते एवढा असूच शकत नाही. आणि मग त्यामुळे आंबा पिकाला पीक विम्याचा लाभ होत नाही. त्यामुळे झाडावाईज 100 झाडं, 200 झाडं, 500 झाडं अशा झाडावाईज आंब्याला पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी फळपीक विमा योजनेमध्ये काही सुधारणा करणार आहात? कुणालाच लाभ मिळत नाही. फळपीक विमा योजनेचा आंब्यामध्ये कुणालाच लाभ मिळत नाही, कारण 1 हेक्टर 10 हेक्टरच्या वर 25 हेक्टरच्या ते एका सर्कलमध्ये शक्य होत नाही. तर याच्यामध्ये आपण सुधारणा करून आंबा उत्पादकांना न्याय देणार आहात का? मी सांगितलेला मुद्दा रास्त आहे आणि तो आम्ही अंमलात आणण्याचा निश्चित प्रयत्न करू. उत्तर तुमचं झालं. आता